धन्यवाद. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला महाविद्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास मंडळ विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या संदर्भाने स्कूल कनेक्ट 2.0 या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती यावी, पालकांमध्ये जाणीव जागृती यावी आणि या नव्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना तुमच्यासमोर त्या संदर्भातलं काही मार्गदर्शन असावं या दृष्टिकोनातून स्कूल कनेक्ट प्रोग्राम घेण्याचं शासन स्तरावरून त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि शासनाच्या तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूचनेनुसार आपण हा विद्यार्थी विकास मंडळांतर्गत स्कूल कनेक्ट प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा स्कूल कनेक्ट कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे ते कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आपले सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. हा कार्यक्रम ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय ते जनता विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे विज्ञान विभागाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक चंद्रशेखर जोशी सर हेही मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. ज्यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते विद्यार्थी विकास मंडळाचे सन्माननीय प्रमुख, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर हेही मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. आणि ज्यांचं नाव खरं तर प्राथमिक ज्यांचं नाव पहिला क्रमांकानं घेणं या ठिकाणी अपेक्षित होतं ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते, आमचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर अजिंक्य पाटील सर हे मंचावर स्थानापन्न झालेले आहेत. अजिंक्य पाटील सर स्कूल कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातले जे काही बारकावे आहेत ते बारकावे तुमच्यासमोर स्पष्ट करणार आहेत, तुम्हाला त्यातून मार्गदर्शन होणार आहे. अजिंक्य पाटील सरांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं संयोजन समितीच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. आपल्या महाविद्यालयाची परंपरा आहे, ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री येवल्यापर्यंत आणली, ज्यांनी गोरगरीब कष्टकरी वंचित उपेक्षित समूहातील मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालये काढली, वसतिगृहे काढली, असे कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्य चळवळीचे महत्त्वाचे नेते, महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. आपल्याकडे आलेल्या सन्माननीय पाहुण्यांचा, अतिथींचा यथोचित स्वागत करणं, त्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे, ते आपल्या भारतीय संस्कृतीला अनुरूप आहे. त्या दृष्टिकोनातून स्कूल कनेक्ट प्रोग्राम 2.0 या विषयावरती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भाने जे मार्गदर्शन करणार आहेत त्याचे प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर अजिंक्य पाटील सर यांचं स्वागत करण्याची विनंती, यांचं आदरातिथ्य करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय जोशी सर यांच्या हस्ते आपण प्राध्यापक डॉक्टर अजिंक्य पाटील सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आहोत. या ठिकाणी ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते
जनता विज्ञान महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय प्रमुख आदरणीय प्राध्यापक चंद्रशेखर जोशी सर यांचंही या प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करणं अभिप्रेत आहे. मी प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय जोशी सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते आपल्या सगळ्या येवला युनिटचे जे काही प्रमुख आहेत, कुटुंब प्रमुख आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचंही स्वागत विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी आदरणीय दिसागत सरांना विनंती करतो की आदरणीय साहेबांचं आपण या प्रसंगी स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमामागची भूमिका विशद करण्यासाठी अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी मी उपप्राचार्य तथा विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक दिसागत सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची सविस्तर भूमिका विद्यार्थ्यांसमोर ठेवावी. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला विद्यार्थी कल्याण मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा दुसरा टप्पा आहे. या संदर्भात आता खऱ्या अर्थानं 11वी सायन्सचे विद्यार्थी असतील, त्यांना प्रश्न पडला असेल, सिनियर कॉलेजचा कार्यक्रम आहे, कार्यक्रम काय आहे किंवा आमच्यासाठी कार्यक्रम आयोजन करण्यापाठीमागं काय भूमिका आहे. तर भूमिका ही शासनाच्या वतीनं आहे. जसं जगामध्ये सातत्यपूर्ण वेगवेगळ्या उत्क्रांती होतात त्या धोरणातून भारतात देखील एक नवीन भारत जर बनवायचा असेल तर त्या अनुषंगानं आपल्याला आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये देखील वेळोवेळी बदल करणं गरजेचं आहे. एकेकाळी भारताच्या संदर्भात फार प्राचीन इतिहासाच्या संदर्भात आपण जर पाहिलं, जगाला शिक्षणाच्या संदर्भात सुसंस्कृतपणा जर कुणी दिला असेल जगात, आज आपण एखादा व्यक्ती जर शिकायला बाहेर देशात जातो आहे तर आपण बाहेरून आल्यानंतर सांगतो कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी असेल, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल. याच पद्धतीनं भारतात देखील इसवी सन पूर्वच्या कालखंडात तक्षशिला असेल, नालंदा असेल यासारखी नावाजलेली विद्यापीठं होती. जगातील वेगवेगळ्या देशातील राजपुत्र, वेगवेगळ्या प्रदेशातील विद्वान ग्रस्त भारतात यायचे आणि शिक्षण घ्यायचे, नंतर जाऊन त्यांचा देश चालवायचे. एवढी ताकद आपल्याकडं त्या कालखंडातल्या शिक्षण पद्धतीमध्ये होती. नंतरच्या कालखंडामध्ये बदल होत गेले. तसंच नवीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. विद्यार्थ्याला जर सायन्सचा विद्यार्थी असेल तर तो केवळ विज्ञानाचेच विषय घेऊ शकतो असं नव्हे. आता तुम्हाला 10वी नंतर प्रश्न पडला असेल, जे बरेचसे विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे प्रश्न पडतो. आपल्या इकडं ठरलेला फॉर्मॅट आहे. 65% पुढं मार्क्स पडले सायन्स, 65 आणि 55च्या दरम्यान असेल कॉमर्स, आणि उरलेला जो माल आहे तो आर्ट्सकडे जाताना आपल्याला दिसतो. पण हा काही त्याचा मूळ हेतू नसतो. आपल्याला कुठल्या विषयामध्ये रुची आहे, आपल्याला कुठला विषय आवडतो, आणि त्या अनुषंगानं करिअर निवडताना शासनानं याच बाबीचा विचार करून तुमच्या धोरणातून, आता ज्यावेळेस तुमचं 11वी नंतर 12वी होईल आणि फर्स्ट इयर येईल त्यावेळेस तुम्हाला शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र स्वरूपाचे जे बदल झालेले दिसून येतील. पण ते बदल काय आहे हे तुम्हाला समजावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आता विद्यार्थी सायन्सचा जरी असला तर तो आर्ट्समधला इकॉनॉमिक्स शिकू शकतो, मराठी विषयामध्ये त्याला इंटरेस्ट आहे, जर्मन विषयामध्ये इंटरेस्ट आहे, असं काही नाही, तो सायन्सचेच विषय शिकू शकतो. अकाउंटन्सीत इंटरेस्ट आहे, इतर विषय देखील तुम्ही ज्यावेळेस आता नवीन शैक्षणिक धोरणात जाल त्यावेळेस तुम्हाला तो निवडण्याचा अधिकार राहील. या संदर्भातच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. बाकी सविस्तर आपल्याला त्या संदर्भात माहिती महाविद्यालयाचे सन्माननीय डॉक्टर अजिंक्य पाटील सर देतीलच. मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नव्या जगाला सामोरे जायचं असेल, या बदलांना सामोरे जायचं असेल तर नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असणं हे क्रमप्राप्त होतं. त्यानुसार केंद्र सरकारने
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आता लागू केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी आता टप्प्याटप्प्यानं होते. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता पुढच्या वर्षीपासून ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत येईल आणि तिथून पुढे शालेय पातळीपर्यंत हे झिरपत अशा पद्धतीनं जाणारं शैक्षणिक धोरण आहे. आणि हे शैक्षणिक धोरण आणि या शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर ते तुम्हाला समजलं पाहिजे, त्याचे बारकावे तुम्हाला समजले पाहिजे. या दृष्टिकोनातून शासन स्तरावरून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून जे आपल्याशी यथोचित संवाद साधणार आहेत, यथोचित मार्गदर्शन करणार आहेत, प्राध्यापक डॉक्टर अजिंक्य पाटील सर यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये अधिकचा वेळ न घेता मी आज डॉक्टर अजिंक्य पाटील सरांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करावं. डॉक्टर अजिंक्य पाटील सर, जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं स्वागत करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे जोशी सर, तसंच महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिसागर सर आणि सर्व विद्यार्थी प्राध्यापक, मग आज आपण स्कूल कनेक्ट याच्या अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण और राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्यालाच आपण म्हणतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. आता आपण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तर सर्वात पहिली गोष्ट पॉलिसी म्हणजे काय, की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, तर पॉलिसी म्हणजे नथिंग बट की एज्युकेशन सिस्टीम ही इंडियामध्ये कशी चालावी, याच्यासाठी काय रूल्स आणि रेग्युलेशन्स आहे हे फ्रेम करणारी एक डॉक्युमेंट, त्याला म्हटलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. ती इयर 2020मध्ये आपल्याकडे पासून लॉन्च झाली. तर सुरुवातीला त्यांनी UG और ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी और रूल्स और एज्युकेशनमध्ये जे रिफॉर्म झाले, जे चेंजेस झाले, आता ते चेंजेस काय होते, तर सर्वात पहिली गोष्ट जी आपलं एज्युकेशन सिस्टीम होती त्याच्यामध्ये एक पॅटर्न चालायचा. तो पॅटर्न म्हणजे जो आत्ता तुम्ही लर्न करताय. फर्स्ट फेजमध्ये तुम्हाला 10पर्यंत स्कूलिंग असायची, त्यानंतर 10+2 म्हणजे आत्ता तुम्ही ज्या फेजमध्ये आहे 11th आणि 12th त्याला आपण ज्युनियर कॉलेज म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा सिनियर कॉलेजला येता तेव्हा आपल्याला +3+2 म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन करणार असाल तर 3 इयर्ससाठी असायचं. तुम्ही जर का प्रोफेशनल कोर्सेसला गेले म्हणजे मेडिकलला गेले और फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग साईडला गेले तर तुम्हाला 4 इयर्सचा डिग्री भेटणार. आणि त्याच्यानंतर मास्टर्स करायचं असेल तर किती इयर्स लागतात, 2 इयर्स. सिमिलरली जेव्हा काही मुलं 10th नंतर पासआउट होत होते त्यांना काय डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमाला ॲडमिशन्स होऊन इंजिनिअरिंगला सेकंड इयरला जायची, राईट. म्हणजे जर काही इयर कॅल्क्युलेशन केलं तर डिप्लोमा ते 3 वर्षाचं करायचे आणि डिग्री 3 वर्षाची, राईट. मग तुम्ही जे 2+4 करायचे ते 3+3 करत होते. आता ही ट्रान्सफॉर्मेशन चेंज केली एज्युकेशन पॉलिसीमध्ये. त्यांनी काय केलं, 10ची बोर्ड एक्झाम, 12ची बोर्ड एक्झाम यांना कॅन्सल करून ती बोर्ड एक्झाम तुमची 8ला होणार. जेव्हा तुम्ही क्लास 8मध्ये असणार आहे तेव्हा ती बोर्ड एक्झाम 8पासून +4 इयर्स म्हणजे 9, 10, 11 आणि 12 हे तुमचं सेमिस्टर पॅटर्न वाईज म्हणजे दर 6 महिन्यांनी तुमची एक्झाम होणार. न्यू सब्जेक्ट शिकायला भेटणार. त्याची एक्झाम दिली, ते पासआउट झाले का तुम्हाला नेक्स्ट 6 महिन्यासाठी न्यू बुक्स, न्यू सब्जेक्ट आणि न्यू एक्झाम हे तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न येणार. आत्ता तुम्ही जे लर्निंग करताय ती कशी आहे, ॲन्युअल पॅटर्न आहे, माहिती आहे ना. वर्षभर पूर्ण एक पुस्तक स्टडी करता, त्याच्यावर ॲन्युअली तुमची एक्झाम होती आणि ते पासआउट झाल्यानंतर तुम्ही फ्री होतो. तर सेमिस्टर पॅटर्नमध्ये सगळ्यात पहिलं एज्युकेशनमध्ये काय बदल आहे की दर 6 महिन्यांनी तुम्हाला वेगळे सब्जेक्ट शिकायला भेटतात. आत्ता तुमचं 12पर्यंत ॲन्युअल पॅटर्न आहे. तुमचे जे सब्जेक्ट फिक्स झाले, तुमचं जे टेक्स्टबुक आहे, तुमचं जे बुक आहे ते तुम्हाला पूर्ण वर्षभर शिकण्याचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करता. मग याचा सगळ्यात पहिला फायदा काय आहे की सेमिस्टरमध्ये तुम्हाला मल्टिपल सब्जेक्ट्स, मॅक्झिमम जास्त सब्जेक्ट तुम्हाला शिकता येणार आहे.
सगळ्यात पहिले. मग आता मॅक्झिमम आणि जास्त सब्जेक्ट शिकायचं मेन धोरण का बरं होतं की न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी सगळ्यात पहिले बघितलं की आपल्याला जर का इंडियाला डेव्हलप कंट्री असेल तर आपल्याला तेवढं आपलं डेव्हलपिंग एज्युकेशनसुद्धा द्यायचं आहे. वर्ल्ड क्लास एज्युकेशन सिस्टीम इंडियामध्ये आली पाहिजे. वर्ल्ड क्लास एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. का की इंडियातलं जे यूथ आहे ते आपण म्हणतो की सगळ्यात जास्त यूथ आहे इंडियामध्ये वर्ल्डपेक्षा. यंग कंट्री म्हणून इंडियाला आपण रिप्रेझेंट करत असतो. मग जे यंग पॉप्युलेशन आहे त्यांना जर का वर्ल्ड क्लास एज्युकेशन भेटलं तर ते इंडियाला वर्ल्ड क्लासवर टॉपला घेऊन जाऊ शकतं. ह्या डिफरन्स आपल्याला ब्रिज करायचा होता. दुसरा ब्रिज करायचा काय होतं, जेव्हा आपण म्हणतो की वर्ल्ड क्लास एज्युकेशन, वर्ल्ड क्लास लिटरसी, इंडियाचा लिटरसी रेट वाढला पाहिजे. एज्युकेशन वाढल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की एज्युकेशनबरोबर आपल्या ज्या मॉरल व्हॅल्यूज आहे, आपल्या मॉरल्स इथिक्स आहे, प्रिन्सिपल्स आहे, ते आपण कुठेतरी हरवत चाललो आहे. म्हणजे बरेचसे जे लोकांना आपण बऱ्याचशा वेळा बघतो की ज्या लोकांना जास्त शिक्षण झालं तर त्यांना अभिमान पण तेवढा जास्त येतो, गर्व येतो, ते कोणाला काही समजत नाही. हे आपल्या इंडियाचं प्रिन्सिपल्स नाही आहे. इंडियामध्ये आपण काय करतो, एल्डर्स असतील कोणी असेल तर त्यांना आपण रिस्पेक्ट देत असतो. हा रिस्पेक्ट कुठेतरी विसरत चाललो आहे. आपल्याला ह्युमन व्हॅल्यूज आणि ह्युमन बिहेवियरमध्ये चेंज येत चाललं आहे. त्याचंच एक्झाम्पल म्हणजे नंतर आत्ताची जी कंट्री आहे आपण, त्याच्यामध्ये बघा बऱ्याचशा ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर लोक त्यांना हेल्प करायच्या जागी काय करतात, शूट करतात. ते व्हिडिओ व्हायरल करायचं असं स्टेटस पब्लिकेशनसाठी. आणि स्टेटससाठी आपल्याकडे काय डेफिनेशन झालेली आहे की आपल्याकडे व्हॉट्सअपवर किती जणं स्टेटस कनेक्ट आहे, फॉलोअर्स किती आहे, त्याच्यावर आपण आपलं स्टेटस सिम्बॉल चेक करत असतो, राईट. पण त्याच्यावर खरंच स्टेटस सिम्बॉल कळतो की नाही, की अजिबात नाही. तुमचं कनेक्ट जर का फॉलोअर्स ग्लोबली हजारांमध्ये असेल, लाखात असेल, पण तुमचं ॲक्च्युअली पब्लिकशी कॉन्टॅक्ट जर का 0 असेल, जो मोस्टली आपल्याला बघायला भेटतो डिजिटल, याचा रिफॉर्म चेंज करायचं आहे. यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन्हीकडे काम करणार आहे. वर्ल्ड क्लास एज्युकेशन प्लस आपले इंडियन व्हॅल्यूज आणि इथिक्ससुद्धा शिकवायचं काम नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला करणार. मग त्याच्यामध्ये जसा चेंज झाला की 10+2+3 म्हणजे 10+12, त्यानंतर ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर वाटलं तर मास्टर्स आणि त्याच्या पुढे आपण PhD, असं जे एज्युकेशन सिस्टीम आपली चालू आहे. याला एज्युकेशन, नवीन एज्युकेशनमध्ये काय झालेलं आहे, तुम्हाला स्कूलिंग ही 8पर्यंत असेल. 8मध्ये तुम्ही तुमची बोर्ड एक्झाम्स देणार, त्यानंतर तुमचे सेमिस्टर वाईज दर 6 महिन्यांनी एक्झाम्स होतात. त्या एक्झाम्स तुम्हाला क्लिअर करून असे तुम्ही 4 इयर्स जाणार. त्यानंतर जेव्हा तुम्ही हायर स्टडीज ज्याला म्हणतो आपण ग्रॅज्युएशन्सला, तुमच्या प्रोफेशनल कोर्सेस असतील, ग्रॅज्युएशन असेल, याच्यामध्ये तुम्हाला 4 इयर्सची डिग्री करायला लागणार. मग 4 इयर्सची जेव्हा तुम्ही डिग्री घेणार त्याच्यामध्ये पण बरेचसे फरक केलेले. तर 4 इयर्समध्ये सगळ्यात पहिला जो फरक आहे तो म्हणजे जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशनमध्ये 12th पासआउट होऊन आता ॲडमिशन घेणार तर तुम्हाला चॉईसेस असणार आहे प्रत्येक ठिकाणी एंट्री आणि एक्झिट करायची. म्हणजे काय की तुम्ही जर का ग्रॅज्युएशनला आले, आता 12th सायन्स झाल्यानंतर जर काही जणं इंजिनिअरिंगला जातील, काही मेडिकलला जातील, काही BSc प्लेन ग्रॅज्युएशनला येतील, और डिफरंट लॉ असेल, बऱ्याचशा फील्ड्समध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार, राईट. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेणार तर फर्स्ट इयर तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केलं म्हणजे सेमिस्टर, 2 सेमिस्टर, एका इयरमध्ये 2 सेमिस्टर असतात. दिवाळीच्या पहिले तुमचं फर्स्ट सेमिस्टर एंड होणार, दिवाळीच्या नंतर तुमचं समरमध्ये सेकंड एक्झाम होणार आणि सेकंड एक्झाम झाली की तुमचं दुसरं सेमिस्टर हे एंड होणार. फर्स्ट इयर असं सक्सेसफुली कंप्लीट केलं की तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ पर्टिक्युलर कोर्स, की तुम्हाला तिथून तुमचं स्कूलिंग और कॉलेजेस सोडता येऊ शकतं आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जॉब प्लेसमेंटला जाऊ शकता. मग तेव्हा तुम्हाला काय भेटणार कॉलेजकडून आणि युनिव्हर्सिटीकडून, तर तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स इन BSc और सर्टिफिकेट कोर्स इन इंजिनिअरिंग, जो काय तुम्ही तो पर्टिक्युलर करणार त्याला सर्टिफिकेट कोर्स म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड होणार. तुम्हाला वाटलं की कंटिन्यू करायचं आहे, सेकंड इयरला तुम्ही परत ॲडमिशन घेतलं तेव्हा तुम्हाला किती असणार आहे, फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये कंप्लीट केलं, थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर हे तुमचं कधी होणार आहे, सेकंड इयरमध्ये. सेकंड इयर तुम्ही जेव्हा कंप्लीट करणार
ते कंप्लीट झाल्यानंतर सक्सेसफुली पास झाल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट भेटणार. म्हणजे तुम्ही ज्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्याचं डिप्लोमा कंप्लीट झालं असं सर्टिफिकेट तुम्हाला कन्सिडरनी भेटणार. त्यानंतर तुम्ही जर का थर्ड इयरला परत ॲडमिशन घेतलं तर थर्ड इयरला तुम्हाला कितवं सेमिस्टर असेल? फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट इयरला झालं, थर्ड आणि फोर्थ सेकंड इयरला झालं. थर्ड इयरला किती वाचणार आहे? फिफ्थ अँड सिक्स्थ सेमिस्टर. हे जेव्हा तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट करणार तेव्हा तुम्हाला काय भेटणार? बॅचलर्स डिग्री, म्हणजे ज्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो ती बॅचलर्स डिग्री भेटते. आणि त्याच्यानंतर फोर्थ इयरला तुम्हाला काय असणार आहे? नाही, फोर्थ इयरला तुम्हाला मास्टर्सला आत्ताच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये जातात तेव्हा असतं, त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन फोर्थ इयर्सपर्यंत जाणार. तेव्हा काय असणार आहे तुम्हाला? बॅचलर डिग्री विथ ऑनर्स, असं तुमचं ग्रॅज्युएशन विथ ऑनर्स 4 इयरमध्ये कंप्लीट होणार. मग ज्यांनी 4 इयर्सची ग्रॅज्युएशन डिग्री केली त्यांच्यासाठी मास्टर्स किती वर्षाचं असणार आहे? 1 इयर्सचं फक्त. ज्यांनी 3 इयर्सचं ग्रॅज्युएशन केली त्यांच्यासाठी मास्टर्स किती वर्षाचं असणार आहे? 2 इयर्सचं. ओके, हा सगळ्यात पहिला रिफॉर्म्स तुमच्यासाठी असणार आहे. तुम्ही जेव्हा 12th पासआउट होणार आणि कॉलेजेसला येणार तर तुम्हाला काय बघायला भेटणार आहे? सगळ्यात पहिले सेमिस्टर वाईज एक्झाम. दर 6 महिन्याला नवीन सब्जेक्ट तुम्हाला शिकायला भेटणार, त्याचा 6 मंथमध्येच अभ्यास करायचा. दिवाळीमध्ये तुमची एक्झाम होणार, ज्याला आपण टर्म एंड एक्झाम तुम्ही जे म्हणत होते त्याला काय म्हणणार आहे आता? डायरेक्ट फायनल एक्झाम. त्याच्यामध्ये ती एक्झाम द्यायची, त्याच्यामध्ये पास झाले तर त्या बुक्स ठेवून द्यायच्या, त्याचा स्टडी कंप्लीट झाला. परत दिवाळीनंतर न्यू बुक्स येतील, न्यू सब्जेक्ट येतील, त्याचा स्टडी करायचा. आणि समर वॅकेशनच्या पहिले आपल्याला काय करायचं आहे? त्याची एक्झाम द्यायची आणि ते बुकसुद्धा ठेवून द्यायचे. मल्टिपल सब्जेक्ट शिकायला भेटणार. जसं आपल्याला सरांनी सांगितलं, मल्टिपल सब्जेक्ट्स म्हणजे काय? की ज्या डिग्रीमध्ये तुम्ही नॉलेज घ्यायचं आहे त्याबरोबर तुमच्या आवडीचे जे सब्जेक्ट्स आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे हे सब्जेक्टसुद्धा शिकायला भेटणार. मग इंटरेस्टिंग सब्जेक्ट कोणकोणचे असतात? तुमच्या आवडीचा जो सब्जेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याला फोटोग्राफी आवडती, मग फोटोग्राफीमध्ये तुम्ही पर्टिक्युलरली डिग्री, सर्टिफिकेट, डिप्लोमा तुमच्या ॲक्च्युअल एज्युकेशनसोबत घेऊ शकतात. एखाद्याला रायटिंग आवडती पण मग तो काय करतो? इंजिनिअरिंग करतो आहे, त्याला रायटिंगचं तिथे शिकवता का? नाही. मग त्याला रायटिंगसाठी आर्ट्समध्ये जे सब्जेक्ट आहे ते सुद्धा त्याला शिकता येऊ शकतात. एखाद्याला पेंटिंग आवडते, डान्सिंग आवडती, स्पोर्ट्स आवडतं, काहींना अकाउंट्स आवडतं. ह्या सब्जेक्टबद्दल तुम्ही ते सब्जेक्टसुद्धा शिकू शकता. जसं तुम्ही आता 11वी 12वीला आहे, केमिस्ट्री घेता, मॅथ्स घेता, बायो घेता आणि काय करता? फिजिक्स. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही इंग्लिश लँग्वेज आवडती, मराठी लँग्वेज आवडती, IT आवडतं आहे, कॉम्प्युटर आवडतं आहे, याचं नॉलेज आपल्याला घ्यायचं आहे, तर हे तुम्हाला स्कूलिंगपासून ते सब्जेक्ट ॲड करण्यात येणार आहे. बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आता सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात येतो? की आपल्याला माहिती आहे की आपण आता डिजिटल वर्ल्डमध्ये जगतो आहे, डिजिटली शिकतो आहे, तर याच्यामध्ये सगळ्यांना कॉम्प्युटर्स, मोबाईल्स हे खूप फॅसिनेटिंग वाटतं, आवडतं, राईट? त्याच्यामध्ये ॲप्स बनवायला आवडतात, काही काहींना खेळायला आवडतात, काही काहींना मग त्याच्यामध्ये सजेशन्स आवडतं की ह्या गेममध्ये मी असतो तर असे नवीन फीचर्स ॲड केले असते. हे कसे बनवायचे हे सुद्धा तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिकणार आहोत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तुम्हाला त्या गोष्टी बऱ्याचशा शिकवते. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येण्याचा सगळ्यात पहिला जो पॉईंट होता तो होता म्हणजे इंडियाला डेव्हलप कंट्री बनवायचं आहे. दुसरी गोष्ट, डेव्हलप कंट्रीसोबत आपल्याला काय करायचं आहे? आपले जे स्टुडंट्स आहे, जे विद्यार्थी, त्यांना वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणि वर्ल्ड क्लास एज्युकेशन द्यायचं आहे. मग ते एज्युकेशन देण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहे? की आपल्याला ज्या मुलांच्या आवडीचे जे सब्जेक्ट्स आहे त्यांच्यामध्ये ज्या मुलांना इंटरेस्ट आहे ते एज्युकेशन त्यांना त्यांच्या मदर टंगमध्ये, त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये देणं खूप जास्त गरजेचं होतं. यासाठी आपण नवीन एज्युकेशन पॉलिसी फ्रेम केली, त्याला नाव दिलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. मग त्याच्यामध्ये दुसरा मोठा फरक काय आहे की जेव्हा तो आपण एज्युकेशन घेतो की आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्टेट बोर्डमध्ये, काही लोक ICSE बोर्डमध्ये शिकता, काही गोष्ट इंटरनॅशनल बोर्डमध्ये शिकता, इथे डिफरन्स आहे. मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी ऑल ओव्हर इंडियामध्ये एकच सिलेबस
जो सगळीकडे चालणार आहे. याचा फायदा काय होणार आहे की मुलांना त्यांचं एज्युकेशन घेताना जो डिफरन्स जो दिसतो मुलांमध्ये तो समाप्त होणार आहे आणि सगळे मुलं एका लेवलला एकच एज्युकेशन त्यांच्या मदर टंगमध्ये घेऊ शकतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठीमधून ज्यांना शिकायचं ते मराठीतून शिकतील, इंग्लिशमध्ये आहे तर इंग्लिशमध्ये, पंजाबमध्ये ज्यांना पंजाबीमधून ते शिकायचं आहे ते पंजाबीमधून शिकतील, साऊथला गेलं तर त्यांना त्यांच्या ज्या मदर टंग्स आहे, रिजनल लँग्वेजेस आहे त्याच्यामध्ये सेम एज्युकेशन प्रोव्हाइड होऊ शकतं. आता हे सेम एज्युकेशन का प्रोव्हाइड केलं पाहिजे रिजनल लँग्वेजमध्ये, तर याचं सगळ्यात पहिलं उदाहरण आहे का रिजनल लँग्वेजमध्ये जी गोष्ट आपल्याला समजवली जाते ती आपल्याला इझिली समजते. बरोबर की नाही? तुम्ही आता सायन्सला ॲडमिशन घेतलं, सगळं इंग्लिशमध्ये शिकताय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, तर बाउन्स जातो नाही ना. तेच जर का मराठीतून जेव्हा सर एक्सप्लेन करतो तेव्हा काय होतं ते समजायला इझी जातं. म्हणून जे काय एज्युकेशन होणार आहे ते तुमच्या लँग्वेजमध्ये तेव्हा तुम्हाला शिकवलं जातं, तर ते लर्निंग आणि एक्सप्लेनेशनसाठी दोन्हीकडे काय होतं इझी होत असतं. बेटर अंडरस्टँडिंग त्याच्यातून होत असते आणि त्याच्यातून आपल्याला क्युरीजसुद्धा निघू शकतं. क्युरीज आणि क्रिटिकल थिंकिंग. दुसरा एक प्रॉब्लेम काय होणार आहे की जेव्हा आपण ते एज्युकेशन घेत असतो तर आपल्याला काही डाऊट्स असतात, ते आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये एक्सप्रेस करणं जास्त इझी जातं झालं फॉरेन लँग्वेज. बरोबर की नाही? आपल्याला काय डाऊट आहे, प्रश्न आहे कधी पडतात जेव्हा आपल्याला आपल्या अंडरस्टँडिंग आपल्या लँग्वेजमध्ये करतात. म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा दुसरा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की एज्युकेशन इन रिजनल लँग्वेज, की जे काय एज्युकेशन द्यायचं आहे मुलांना त्यांच्या आवडीचे सब्जेक्ट त्यांच्या आवडीच्या लँग्वेजमध्ये दिले तर मुलांना ते बेटर अंडरस्टँडिंग होईल आणि त्याचं प्रॅक्टिकली युटिलायझेशन ते मुलं करू शकतात. ते प्रॅक्टिकल युटिलायझेशन करण्याचा फायदा काय होणार आहे की जेव्हा ते मुलं युटिलायझेशन करतात तर त्याच्यामध्ये त्यांना क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल डेव्हलप होतं. कसं की आपल्याला जी अडचण आहे तर इंडियाच्या यूथला नॉट अ प्रॉब्लेम गिवर बनायचं आहे तर काय करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हर बनायचं आहे. आपल्याला अडचणी सांगणारा देश न बनायचं तर काय करायचं आहे अडचणी सोडवणारा देश बनायचा आहे. जेव्हा आपण एक्झामला जातो तर आपल्या काय अडचणी येत असेल तर आपण त्याचा काय करतो सोल्युशन शोधत असतो. त्याच्यासाठी वेगवेगळे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत असतो की आपल्याला काय पॉसिबल वे त्याच्यातून आपण हे सोल्युशन सापडेल. अशासाठी नवीन एज्युकेशन पॉलिसी फ्रेम होती आणि ती युटिलायझेशन्स तुमचे जे ज्युनियर्स आहे तुमचे जे लहान बहीण भाऊ आहे त्यांना स्कूलिंगपासूनच ती सिस्टीम सुरू होणार आहे. आता तुम्ही ओल्ड एज्युकेशनमधून 12th क्लिअर करणार आणि जेव्हा हायर एज्युकेशनला येणार तेव्हा तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एनरोल केलं जाईल. मग दुसरी गोष्ट एनरोलमध्ये काय होणार आहे की तुम्हाला आता ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सुरू होणार आहे. जेव्हा तुम्ही पासआउट होणार तर तुमच्याकडे तुमच्या मार्क्स हे डिजिटली स्टोअर केले जातील आणि सगळीकडे त्याचं युटिलायझेशन केलं जातील. त्यासाठी ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ओपन आहे, तिथं तुम्हाला तुमचे फॉर्म ओपन करून घ्यायचे. ओके, हे शॉर्टमध्ये तुम्हाला समजायचं होतं, यासाठी हा प्रोग्राम होता. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं यासाठीच धन्यवाद. सरांनी पण मला संधी दिली बोलण्यासाठी, त्यासाठी सरांचे पण खूप आभार मानतो. धन्यवाद सर. अडचणी सांगणारा देश नव्हे तर अडचणी सोडवणारा देश आपल्याला व्हायचा आहे आणि अडचणी सोडवणारा देश जर व्हायचा असेल तर तुम्हाला नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण घेऊन स्वतःला आणि पर्यायानं देशाला सक्षम बनवावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा हा प्रोग्राम स्कूल कनेक्ट प्रोग्राम अत्यावश्यक होता असं या ठिकाणी म्हणता येईल. आदरणीय पाटील सरांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी वरिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण अध्यक्षीय समारोप करावा. धन्यवाद सर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये स्कूल कनेक्ट 2.0 हा उपक्रम राबवतो आहोत. या उपक्रमाअंतर्गत जे आता 11वी आणि 12वीमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना जे राष्ट्रीय शैक्षणिक
जे काही सगळं सिस्टीम आहे ती कळावी. शैक्षणिक जगतामध्ये भारताने जे काही बदल स्वीकारलेले आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावे. आणि आपण बघतो आहोत की पदव्युत्तर वर्गांसाठी मागील वर्षापासून ही राष्ट्रीय शैक्षणिक सिस्टीम सुरू झाली. त्यानंतर या वर्षापासून आपण UGला हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारलं आणि या सगळ्या धोरणाचं जे काही अंमलबजावणी आहे ती करत असताना आपण अगोदर PGला ते अंमलात आणलं, आता UGला अंमलात आणतो आहोत. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे शैक्षणिक धोरण आपण राबवणार आहोत. आणि मग विद्यार्थ्यांची एक मानसिक तयारी याबाबत झाली पाहिजे. कारण कोणताही नवीन बदल म्हटलं की तो स्वीकारायला त्यांना काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आता हे जे विद्यार्थी आहे, आत्ता जे 12वीची परीक्षा देणार आहेत बोर्डाची, किंवा जे आता 11वीला आहेत ते पुढील वर्षी 12वीला जाणार आहेत, त्यानंतर जेव्हा ते महाविद्यालयीन लेवलला शिक्षण घेतील, यापैकी काही नीटचा अभ्यास करून वैद्यकीय शिक्षण ते स्वीकारतील, काही इंजिनिअरिंगला जातील, काही BSc करतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण ते घेतील. परंतु हे सगळं घेत असताना या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे की मुलांच्या एकूण व्यक्तिमत्वासाठी कुठली अंमलबजावणी त्यात होणार आहे, विषय कसे असणार आहे, त्याला स्वातंत्र्य खूप मिळालेलं आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये मुलांना खूप चांगलं शैक्षणिक स्वातंत्र्य आहे. म्हणजे त्याला सरांनी सांगितलं त्या पद्धतीने, पाटील सरांनी सांगितलं त्या पद्धतीने की एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असतो, एखादा मेडिकलचा असतो, परंतु त्याला खूप चांगलं चित्रकला येते, त्याला चांगलं डान्स येतो, त्याला चांगल्या एखाद्या इतर कलेविषयी त्याला खूप चांगली आवड असते. आणि मग त्याला असं वाटत असतं की आपलं करिअर यातसुद्धा उभं करायचं आहे. म्हणजे आता करिअर 2 प्रकारचे असतात की एक आपण अर्थार्जनासाठी एक करिअर उभं करत असतो आणि दुसरं आपल्याला मानसिक आनंदासाठी सुद्धा आपल्याला करिअर उभारता आलं पाहिजे. म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एकूण सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांना त्यांच्या माध्यमाप्रमाणे त्यांना शिक्षण घेता येणार आहे. सरांनी जी माहिती दिली ती अतिशय चांगली आहे की आता बघा की एखादा विद्यार्थी त्याला आपण बायोलॉजी हा विषय शिकवतो किंवा फिजिक्स शिकवतो. आपण आता सध्या ते सर्व विषय इंग्लिश मिडियममधनं शिकवतो, परंतु त्याच्या काही टर्म्स, काही ज्या गोष्टी त्या जर मराठीमधून अधिक त्याला सांगितल्या, समजावून दिल्या, तर त्याला ते खूप चांगलं समजणार आहे. आणि त्याला असं कुठेतरी वाटतं की आपले नाळ या सगळ्या सिस्टीमशी जोडलेले. त्यामुळे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना आता खूप संधी यासाठी उपलब्ध आहे की आता फक्त आपण जे शिक्षण घेतो त्याच्यानुसार रोजगार शोधत होतो. आता एखादा इंजिनिअरिंग झाला आणि त्याला गायनामध्ये खूप चांगला इंटरेस्ट असेल आणि गायनामध्ये त्याने प्रावीण्य, हे इंजिनिअरिंग करत असताना गायनामध्ये त्याने काही प्रावीण्य मिळवलं, तर कदाचित तो इंजिनिअरिंगपेक्षा इकडे या गायनामध्ये स्वतःचं स्थान तिथे तो निर्माण करू शकणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वी FYला ॲडमिशन घेतलं आणि तो पुढे त्याने काही कारणामुळे त्याने कॉलेज पूर्ण केलं नाही, किंवा SYला घेतलं, कॉलेज पूर्ण केलं नाही, TYला गेला, कॉलेज पूर्ण झालं नाही, TYचे 1-2 महिने गेला कॉलेजला आणि त्याला काही कारणामुळे, कौटुंबिक अडचणींमुळे त्याला कॉलेज करता आलं नाही. तर मग त्याचा काय प्रॉब्लेम व्हायचा की त्याच्याकडे काहीच नसायचं. म्हणजे त्याच्या FYच्या त्या मार्क लिस्टला काही व्हॅल्यू नव्हतं, SYला नाही, कारण त्याच्याकडे डिग्रीच नाही. आता तसं नाही आहे. आता तुम्ही FY केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट कोर्सचं ते सर्टिफिकेट मिळणार आहे. सेकंड इयर तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट मिळणार आहे. थर्ड इयर पूर्ण केलं तर तुम्हाला डिग्री, आणि फोर्थ इयर केलं तर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने ती जी पदवी आहे ती ऑनर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि पुढचं वर्ष केलं तर तुम्हाला पदव्युत्तर तुम्हाला पदवी तिथं प्राप्त होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की रिसर्चला, संशोधनाला वाव मिळणार.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार. शिवाय त्याचं एकही दिवस म्हणजे त्याला मला वाटतं 7 वर्षाची मर्यादा आहे ना, एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर 7 वर्षापर्यंत तो केव्हाही ॲडमिशन घेऊ शकतो. म्हणजे आता समजा आपल्या महाविद्यालयामध्ये FYBAला त्या मुलाने ॲडमिशन घेतलं आणि त्याला हे मिळाले, सर्टिफिकेट मिळालं. त्याच्यानंतर 5-6 वर्षे तो बाहेर कुठेतरी जॉबला गेला आणि ते जॉबला गेल्यानंतर त्याला परत शिक्षण घेता आलेलं नाही 5 वर्ष. परंतु 5 वर्षानंतर तो पुन्हा SYला सेकंड इयरला म्हणजे डिप्लोमाला तो ॲडमिशन त्याचं असतं, तो ते पूर्ण करू शकतो. आताच्या सिस्टीममध्ये हे सगळे गोष्टी नव्हत्या. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वालाही उपयोगी आहे, त्याच्या स्किल मिळवण्यासाठी त्याला महत्त्वाचं आहे. शिवाय त्याला जे काही शिकतो त्याची पदवी म्हणजे त्याला कधी सर्टिफिकेट कोर्स असेल, डिप्लोमाचं सर्टिफिकेट असेल, डिग्री सर्टिफिकेट असेल, हे सगळं मिळत जाणार आहे. आणि त्याला एकाच वेळेस अनेक कोर्स घेण्याची संधी इथे उपलब्ध झालेली आहे. मी जसं सांगितलं, सरांनी जसं सांगितलं की एखादा फिजिक्स घेतलेला विद्यार्थी पण त्याला इकडे तुमच्या अकाउंटन्सीमध्ये विशेष इंटरेस्ट आहे, तर तो कॉमर्सचा तो विषयसुद्धा तो निवडू शकतो, घेऊ शकतो. त्यामुळे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते विद्यार्थ्याला भारतीय ज्ञान परंपरेपासून तर आधुनिक युगात जे काही म्हणजे स्पेसमध्ये जे काही प्रोग्रेस होते आहे, एकूण सगळा टेक्नॉलॉजी जो बदलतो आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्याच्यावरती पडेल. त्यामुळे आजचं व्याख्यान हे तुमच्यासाठी अतिशय मौलिक आहे. तुम्ही आता पुढील काळामध्ये या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये येणार आहात आणि तुम्हाला सगळे पदवी किंवा सर्टिफिकेट कोर्स किंवा डिग्री किंवा रिसर्च डिग्री किंवा तुम्ही पदव्युत्तर पदवी मिळवणार आहात. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना पुढील भविष्यकाळासाठी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सहकार्यातून हा स्कूल कनेक्ट प्रोग्राम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या प्रोग्रामचा अर्थात या कार्यक्रमाचा औपचारिक भाग म्हणजे आभार व्यक्त करण्याची जबाबदारी मी आमचे सहकारी डॉक्टर नानासाहेब दाभाडे यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, विद्यार्थी विकास मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्कूल कनेक्ट कार्यक्रम भाग 2 आज आपण इथे आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी आपल्याच महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर अजिंक्य पाटील सर आपल्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे किती महत्त्वाचं आहे, त्याचे उद्दिष्ट कसे आहेत, त्याचा अर्थ काय आहे, सरकारला ते का राबवावं लागलं, त्याची काय गरज आहे, हे सगळं महत्त्व तुमच्यासमोर अधोरेखित केलं. त्याबद्दल सरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने अभ्यास मंडळाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी येथे अध्यक्षीय स्थान भूषवलं. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी सखोल माहिती दिली, त्याबद्दल सरांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय पंढरीनाथ दिसागत सर हेही इथे मंचावरती उपस्थित राहिले. त्यांनीही प्रास्ताविकातून स्कूल कनेक्ट कार्यक्रमाविषयी आणि शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली, त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच ज्युनियर विज्ञान महाविद्यालयाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक चंद्रशेखर जोशी सर हेही इथे आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनीही आपल्यासाठी हा वेळात वेळ दिला, त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांनी कायमच सुंदर सूत्रसंचालन करतात, आजही सुंदर असं सूत्रसंचालन केले, ते आमचे मित्र आदरणीय रामप्रसाद वावळ सर यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक प्राध्यापिका
उपस्थित सर्व विद्यार्थिनी मैत्रिणी तसेच ज्यांनी या कार्यक्रमाची सर्व तयारी केली ते आमचे आवडते मामा सोमनाथ कुवर मामा असेल, जाधव मामा असेल, इतर त्या ताई असेल, त्यांनी सगळी स्वच्छता केली, त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.